पोलिसांवर हल्ले होण्याचं सत्र आहे ते राज्यभरात सुरूच असल्याचं दिसतंय। आधी मुंबई झाली, त्यानंतर नाशिक आणि आता नागपूरमध्ये देखील पोलिसाला दारुड्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर येते। रजत वशिष्ठ आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। रजत, नेमकी कधीची घटना आहे, काय अधिक माहिती आहे? दीपक, आज रात्री 9:30 वाजता नागपूरच्या राम झुल्याजवळ ही घटना घडलेली आहे, ज्याच्यामध्ये ट्रॅफिक विभागाचे हवालदार आहेत प्रकाश बारंगे हे एका मद्यपी वाहन चालकाला त्यांनी वाहतूक नियमांचं उल्लंघन केलं म्हणून त्याला पकडून पोलीस चौकीमध्ये पुढच्या तपासासाठी नेत होते आणि तेव्हाच त्या मद्यपीने प्रकाश बारंगे यांना दुचाकीवरून खाली पाडलं आणि त्याच्यानंतर त्यांच्या डोक्यावर दगड मारून त्यांना गंभीर जखमी केलेला आहे। सध्या प्रकाश बारंगे यांच्यावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे आणि डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर मात्र स्थिर सांगितलेली आहे। नागपूरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सगळे रुग्णालयात पोहोचलेले आहे आणि जो आरोपी आहे ज्यांनी वार केले होते तो पडून गेला असून त्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे। दीपक, रजत, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा नागपूरमध्ये पोलिसाला दारुड्याकडून बेदम मारहाण झालेली आहे। हेड कॉन्स्टेबल यांच्या डोक्यावर त्यांना दगड देखील मारलेले आहेत। साधारणपणे तासाभरापूर्वीची ही घटना आहे। जखमी प्रकाश बारंगे यांच्यावर नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। तेव्हा हेड कॉन्स्टेबल बारंगे हे मद्यपीला तपासणीसाठी घेऊन जात होते, त्याने वाहतुकीचं उल्लंघन केलं होतं। मात्र यावेळेला त्याने विरोध करून दुचाकीवरून खाली पडले आणि त्यानंतर त्यांना मारहाण केली आणि मग तो स्वतः पळून गेला। मात्र त्याच्या या हल्ल्यामध्ये बारंगे हे गंभीर जखमी झालेत।